गुड मॉर्निंग मित्रांनो. आता 4:45 झालेच, 4:45 झाले जवळपास. आम्ही निघालो आहे आणि आमचं रूट आहे आधी संगमनेर मार्गे शिर्डीला जाणार आणि शिर्डीला साईबाबाचं दर्शन घेऊन पुढे मग आम्ही समृद्धी महामार्ग मागे नागपूरला जाणार. तर सुरू करूया आपला प्रवास. आता वाजलेत 4:45. आमचा विचार होता की 4, 4:15 वाजता निघायचं, पण सामानांची तयारी वगैरे हे सगळं, त्यामुळे थोडासा वेळ झाला. ओके, चला तर भेटूया आपल्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू. हाय गाईज, आज आपण पुणे टू नागपूर ट्रिप करणार आहोत बाय रोड. तर त्याच्यासाठी आपण समृद्धी मार्गाने जाणार आहोत नागपूरला. तर आम्ही चाकणपर्यंत पोहोचलेलो आहे. तर इथे आम्हाला 6:15 झालेत सकाळचे. आम्ही नागपूरला साधारण 6:15 संध्याकाळच्याला पोहोचणार आहे. तर मध्ये जेवणाचा ब्रेक पकडून 6:15ला आम्ही पोहोचणार आहे. बघा मित्रांनो, 18 यामुळे शक्यता अजूनही लेट होण्याची जास्त आहे. सध्या तरी अजूनही खूप बरेच अंतरपर्यंत हा रेड सिग्नल दिसत आहे गुगल मॅप वरती. बघा, शेवटी आम्ही ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक आता निवांत. आता बरेच आता तुम्ही बघू शकता रोड रिकामा आहे आणि बरं वाटतंय. ट्रॅफिक खूपच भयंकर होत आहे. आता सध्या आम्ही इथनं डायरेक्ट समृद्धी मार्गे जाणार आहे, संगमनेर मार्गे. शिर्डी मार्गे जाणार होतो, तर आता प्लॅन चेंज केलाय कारण त्यामध्ये पण बरेच ट्रॅफिक राहणार आहे आणि त्यामुळे आम्हाला मागे पण उशीर झालाय. त्यामुळे आपण आता संगमनेर मार्गे जाऊया. छान रोड आहे. मध्ये आता आम्ही जेवणाचा ब्रेक घेतला होता. हे आता आपण पोचलो आहे सिन्नर क्रॉसिंगला. म्हणजे इथनं आपण आता समृद्धी मार्गाला लागलेलो आहे. दुपारचे 12:30 पावणेच्या जवळपास झालेले आहे आणि आता इथून आपण समृद्धी महामार्गाला लागणार. आणि मध्ये आम्ही जेवणाचा ब्रेक घेतलेला होता. तर आता आमचं रिअल समृद्धी महामार्गाचा प्रवास इथनं सुरू होणार. हा बघा, आता हा पहिला क्रॉसिंग लाईनला इथनं एंट्री होणार आणि डायरेक्ट मग आपण नागपूरला एक्झिट करणार. मित्रांनो, बघा किती सुंदर देखावे आहेत आणि हे डोंगराला पोखरून आणि डोंगराला कट करून हे सगळे रोड बांधलेले आहेत आणि खूपच सुंदर व्यवस्था केली आहे यांनी. आणि बघा बाजूचे देखावे आणि काय नैसर्गिक सुंदरता बघा, खूपच छान आहे. खूप मस्त वाटतं इथे ड्रायव्हिंग करताना.
सुंदर देखावा आहे आणि पुढे बघू शकता एक ब्रिज आलेला आहे आणि ते ब्रिज ॲक्च्युली प्राण्यांसाठी आहे, म्हणजे इथल्या प्राण्यांसाठी हा पूर्ण रोड क्रॉस करायसाठी त्यांनी ओव्हरब्रिज बांधलेले आहेत. म्हणजे त्यांनी प्राण्यांची पण व्यवस्था केलेली आहे की त्यांना विचार करून हे सगळं केलेलं आहे. जवळपास 3 वाजलेले आहेत दुपारचे आणि आता अजूनही 450 किलोमीटर नागपूर बॅलन्स अंतर अजूनही जायचं आहे. आणि आमचं सध्या पायलट चेंज झालेत. मागे परीची झोप वगैरे झाली. परीला बरं नव्हतं पण आता ठीक आहे. नाव इट्स टोटली फाईन. मित्रांनो 8 वाजले आहेत आणि आम्ही 8 वाजता आत्ता एक्झिट करणार. लास्ट टोल नाका आहे समृद्धीचा नागपूर. याच्यानंतर परत एक 20 मिनिटात आमचं घर आहे आणि एक 20 मिनिटामध्ये 15-20 किलोमीटरमध्ये आम्ही घरी पोहोचणार. तर ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच आणि भेटू आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि थँक्यू. चला, गुड नाईट. आज 25 ऑक्टोबर. नागपूरची दिवाळी साजरी करून आम्ही आता निघालो. लास्ट टाइम गर्दीमुळे शिर्डीचं दर्शन झालं नाही, आम्ही स्किप केलं ते. आता चाललो आहे आम्ही शिर्डीला आणि जवळपास 82 किलोमीटर बॅलन्स आहे. जवळपास 1 तासामध्ये आम्ही पोहोचू शिर्डी. नंतर महाप्रसाद घेऊन दर्शन घेऊन त्याच मार्गाने पुढे पुणेला जाणार. आता वाजले दुपारचे 11. मोस्टली 12-12:15 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. आज नागपूरवरून निघालो आम्ही पहाटे, म्हणजे सकाळी 4:30 वाजता आणि आता वाजलेत 11. तुम्ही बघू शकता MID वरती शो करत आहे. MID वरती शो करत आहे 473 किलोमीटर आलो आहे आम्ही आतापर्यंत. आणि 470 किलोमीटर येऊन आमची स्कोडा ॲव्हरेज देते 19 किलोमीटर पर लिटर. मस्त ॲव्हरेज आहे. स्पेशली ज्यांच्यासाठी जे म्हणत आहेत की स्कोडाची गाडी मायलेज ॲव्हरेज देत नाही, स्पेशली त्यांच्यासाठी गाडी ॲव्हरेज देते. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसं ॲव्हरेज काढता. आम्ही गाडी क्रूज केली आहे नॉर्मली 85 to 95च्या रेंजमध्ये, त्यामुळे प्रॉपर मायलेज मिळालेला आहे गाडीचा. आम्ही मोस्टली पूर्ण समृद्धी मार्गावरती क्रूज कंट्रोल ऑन करूनच चालतो आहे 85 to 95च्या रेंजमध्ये. आठशे 13 किलोमीटर आलो आहे आणि शिर्डीसाठी समृद्धी एक्सिट दाखवत आहे 25 किलोमीटर. सकाळचे 11 वाजून 25 मिनटं झालेत. जवळपास 25 किलोमीटर अजून जायचं आहे आणि आम्ही शिर्डीसाठी एक्झिट घेणार. अराऊंड टोटल 537 किलोमीटर होणार. म्हणजे आम्ही समृद्धी मार्ग सोडणार आणि शिर्डीला पोहोचणार.
याच्यामध्ये आमचं ॲव्हरेज देत आहे 19.1 किलोमीटर पर लिटर फ्रॉम स्टार्टिंग. आणि हे टोटल डिस्टन्स आहे पूर्ण समृद्धी महामार्गावरतीचं ॲव्हरेज आहे. दुपारचे 1:45 वाजलेले आहेत. साईबाबांचं दर्शन घेऊन मुखदर्शन घेतलं आम्ही आणि दर्शन घेऊन आम्ही आता प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलो. हे आहे प्रसादालय. इथे हजारो लोक ॲट ए टाईम प्रसाद ग्रहण करू शकतात. या हॉलमध्ये आल्यानंतर फक्त 5 मिनटामध्ये आम्हाला प्रसाद मिळाला आणि हे निशुल्क आहे, स्वच्छ आहे आणि पूर्णपणे हायजिनिक आहे आणि खूप चविष्ट पण आहे. मन प्रसन्न झालं. महाप्रसाद घेतल्यानंतर 3 वाजता सुमारे आम्ही शिर्डीवरून पुण्यासाठी निघालो आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास खूपच छान झाला. तुम्हाला जर हा आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा आपण भेटू परत दुसऱ्या आमच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.